कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। कोणत्याही क्षणी आता लाडक्या बहिणींचा 7वा हप्ता जमा होऊ शकतो। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या सभेमध्ये की काही लाडक्या बहिणींचे पैसे यायला देखील सुरुवात झालेली असेल। जर तुमचे पैसे यायला सुरुवात झालेली नसेल तर सर्वांचेच 26 जानेवारी नंतर जानेवारीपासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होईल। आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आतापर्यंत तुमचा 7वा हप्ता जमा झालेला आहे की नाही, कारण की बघा दिवसाची सुरुवात होण्यापासूनच लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे खात्यामध्ये यायला सुरुवात होत असते। तर संध्याकाळपर्यंत असे टप्प्याटप्प्याने रोज पैसे वाटप चालू होतात। जसे की डिसेंबरमध्ये 3 ते 4 टप्प्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले होते। तर स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी मी 3700 कोटींचा चेक दिलेला आहे, जो की तुमचा 7वा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी। आणि त्यांनी म्हटलंय की काही लाडक्या बहिणींचे पैसे यायला देखील सुरुवात झालेली असेल। जर बघा तुमचे पैसे आलेले आहेत आणि एक कुणाचे आलेले नसतील तर तुमचे देखील पैसे जमा होतील। 26 तारखेपर्यंत अजून वाट पाहावी लागणार आहे, परंतु बऱ्याच जणांचे पैसे यायला सुरुवात झाली असेल असं त्यांनी देखील म्हटलेलं आहे। परंतु जर आलेले नसतील तर 100% तुमचे पैसे 26 तारखेनंतर किंवा 26 तारखेच्या अगोदर कधीही आता जमा होतील। ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे। आता पुढे लाडकी बहीण योजनेबद्दल अजून महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे, ती म्हणजे तुमचा जो वाढीव हप्ता असणार आहे, वाढीव लाभ जो असणार आहे, ज्याचं आश्वासन दिलं गेलेलं होतं तो कधी पूर्ण केला जाणार आहे त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राइब करून ठेवा। बघा लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळावा यासाठी 3700 कोटी रुपयांचा चेक महिला व बाल विकास विभाग खात्याकडे दिला असल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। पाहू शकता जवळपास 3700 कोटी रुपये या ठिकाणी अर्थ विभागाकडनं 7वा हप्ता वाटप करण्यासाठी देण्यात आलेले आहेत, म्हणजे तुमचे पैसे कधीही आता जमा होऊ शकतात। स्वतः काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार डिटेलमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला, पण माझ्याकडे अर्थ खाते आहे, आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत, पण या योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू। जी भगिनी खुरपणीला जाते, धुनी भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे, जिला 1500 रुपयांचं महत्त्व समजते, तिलाच या योजनेचा लाभ दिला जाईल। ज्या महिला प्राप्तिकर भरतात म्हणजे या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात, ज्या मोठा पगार घेतात, अशा महिलांसाठी हे 1500 रुपये नाहीत असे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर या ठिकाणी त्यांनी याबद्दल ही माहिती दिली की ज्या पात्र भगिनी आहेत, ज्या अत्यंत गरीब आहेत, ज्यांचं या ठिकाणी उत्पन्न कमी आहे, ज्या टॅक्स वगैरे भरत नाहीत, अशाच महिलांसाठी ही योजना आहे। आणि पूर्वीपासून आपण ही योजना चालू केली तेव्हापासून जो GR आलेला होता, ज्या अटी आणि शर्ती आलेल्या होत्या, त्याच अटी आणि शर्तीनुसार अर्ज भरण्यासाठी देखील सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्या अटी आणि शर्ती पूर्वीपासून ज्या आहेत त्याच आहेत, त्याच्यामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही, नवीन अटी वगैरे घालण्यात आलेल्या नाहीत। तर बघा स्वतः उपमुख्यमंत्री पुढे काय म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, म्हणजे महिन्याला 21,000 रुपयाच्या आत त्यांना वेतन येतं, म्हणजे त्यांचा पगार आहे, त्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत। बघा पूर्वीपासूनच हा नियम आहे, GR मध्ये ही अटच आहे की 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे। मग याच्यामधून सूट कुणाला भेटणार आहे बघा, ज्यांनी पिवळं आणि केसरी रेशन कार्ड अपलोड केलेलं होतं फॉर्म भरताना उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी। जवळपास ह्या लाडक्या बहिणी जवळपास राज्यामध्ये 1 ते 1.5 लाखापेक्षा 1 ते 1.5 कोटींपेक्षा जास्त आहेत। अशा लाडक्या बहिणींना कुठलेही टेन्शन असणार नाही, त्यांचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे, त्याबद्दल त्या ठिकाणी
उत्पन्नाचा कुठलाही क्रायटेरिया नाही, त्यांचं उत्पन्न कमीच या ठिकाणी असतं, अशा पद्धतीची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली होती. काहींनी मधल्या काळामध्ये योजनेचा लाभ घेतला. बघा, आम्ही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिलं नाही. बघा, मधल्या काळामध्ये आपल्याला माहित असेल आतापर्यंत 6 हप्ते तुम्हाला भेटलेले होते. जवळपास सरसकट सर्वांनाच या ठिकाणी हे पैसे भेटत आलेले होते. त्यामध्ये अशा पद्धतीने कुठलीच बारकाईने चेक केलेलं नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आम्ही त्यामध्ये वेळ जाईल म्हणून जास्त लक्ष दिलेलं नव्हतं. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. म्हणजे ज्या खरंच गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सोडावी असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. या ठिकाणी उदाहरण देखील त्यांनी दिलं. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आव्हान केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते. तशाच प्रकारे आताही केलं जावं. म्हणजेच ज्या खरेच या ठिकाणी श्रीमंत आहेत किंवा ज्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत त्यांनी या ठिकाणी ह्या उदाहरणाद्वारे त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेबद्दल देखील करावं अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती दिली, स्पष्ट केलेलं आहे. त्यासोबत बघा 3,700 कोटींचा चेक त्यांनी दिलेला आहे, जो की 7वा तुमचा लाभ जो आहे, 7th इन्स्टॉलमेंट जो आहे लाडकी बहीण योजनेचा त्यासाठीचा. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे 3,700 कोटींचा चेक दिला असल्याचंही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्ही पाहिलेलं असेल की सकाळपासूनच पैसे येऊ शकतात किंवा उद्या परवा कधीही पैसे येऊ शकतात. बऱ्याच जणांचे आले असतील, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले म्हणून नक्की पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून पाठवा. बघा, त्यांनी या ठिकाणी म्हटलेले आहे की आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा या ठिकाणी 26 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, जर तुमचे पैसे आतापर्यंत आलेले नसतील 7व्या हप्त्याचे, म्हणजे ह्या मागच्या 1 दिवसात किंवा आज किंवा उद्या जर आले नाहीत तर तुम्हाला या ठिकाणी 26 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. हे टप्प्याटप्प्याने पैसे वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे वाटप केले जातात. प्रत्येक विभागावाईज पैसे जे आहेत आतापर्यंत वाटप केलेले आपण मागच्या इन्स्टॉलमेंटमध्ये देखील बघितलेलं असेल. तर 7वा हप्ता तुमचा अजूनपर्यंत आलेला नसेल आजच्या तारखेपर्यंत, तर 26 तारखेपासून तुम्हाला हे पैसे भेटायला जातील किंवा 26 तारखेपर्यंत कधीही हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. परंतु 7वा हप्ता मग कुणाला भेटणार वगैरे त्याच्याबद्दल या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सरसकट छाननी केली गेलेली नाही. ज्यांचे या ठिकाणी कंप्लेंट्स आलेल्या होत्या, कंप्लेंट्स बेस फक्त छाननी करण्यात आलेली आहे, सरसकट सर्वांची छाननी केली गेलेली नाहीये. त्यासोबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, परिवहन विभाग असेल, NCSC कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची छाननी सुरू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु ज्या खरंच पात्र बहिणी आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही. ज्यांचं उत्पन्न वगैरे जास्त आहे, फॉरिलर वगैरे त्यांच्या नावावरती आहे किंवा इन्कम टॅक्स वगैरे भरताय, अशांसाठीच या ठिकाणी जी छाननी असणार आहे किंवा जी अपात्रता असणार आहे ती कारणं असणार आहेत. परंतु डिसेंबरमध्ये जेवढ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाभ वाटप केला होता तेवढाच आकडा या ठिकाणी जानेवारीमध्ये देखील असेल. स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट देखील केलेलं होतं. त्यामध्ये जास्त फरक पडणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं होतं. फरक पडला तर 1% फरक पडेल, 1% महिला कमी होतील असं म्हटलं होतं. परंतु या ठिकाणी तुमचे पैसे 7व्या हप्त्याचे देखील येऊन जातील. तशा पद्धतीने सरसकट कुठलीही छाननी करण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 7वा हप्ताही तुमचा आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे किंवा जमा होण्यास सुरुवात देखील झालेली असेल. तुमचे पैसे यायला देखील सुरुवात झालेली असेल. तुम्हाला तुमचं अकाउंट एकदा चेक करून बघायचं आहे. काही वेळेस बँकेचा SMS देखील येत नाही. आता पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये कधीपासून जमा होणार. महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांनी स्पष्टपणे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. कारण की बघा, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना घवघवीत यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत घोषित केलेली वाढीव रकमेचा हप्ता नेमका खात्यात कधी जमा होणार हाच प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. ज्या संदर्भात आता सरकारमधील एका मंत्र्यांनी स्पष्टपणे त्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे. मार्च महिन्यातील बघा राज्याच्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 21 रुपये होणार आहे अशी माहिती देत महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरिक सत्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही बाब उपस्थितांसमोर ठेवली होती. जिथं लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून 21 रुपये होणार असल्याची हमी दिली. दरम्यान ही योजना बंद करण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं त्यांनी यावेळी देखील लक्षात आणून दिलं. वाढीव हप्ता
जाहीर झाला पण खात्यामध्ये कधी येणार, आता त्याबद्दलची देखील माहिती आपण बघूयात. बघा, विधानसभा निवडणूक केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्रातील तत्कालीन शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती, जिथं जवळपास 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. विधानसभेच्या जाहीरनाम्यात महायुतीच्या वतीनं जाहीरनाम्यातही या योजनेचा जो लाभ आहे 1500 वरनं 2100 रुपये नेण्याचा उल्लेख करण्यात आला होता. ज्यानंतर आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी खात्यात जमा होईल याची उत्सुकता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला वर्गामध्ये पाहायला मिळाली. तर पहा, आता नेमकी कधीपासून या ठिकाणी ही 600 रुपयाची वाढ जी आहे तो तुम्हाला भेटू शकते. पहा, राज्यामध्ये जसं की कुठला ही एखादी योजना चालू केली तर अर्थसंकल्पामध्ये वर्षाची तरतूद त्याची केली जाते. तर याच्यामध्ये पहा, वर्षाची तरतूद केली असता जसे की 1500 रुपयाची तरतूद केली तर त्यामध्ये वर्षामध्ये म्हणजेच पूर्ण वर्षामध्ये कधीही त्याच्यामध्ये तरतुदीमध्ये बदल करता येत नाही. मग तो बदल नेमका कधी करता येतो तर तो अर्थसंकल्प ज्यावेळेस पुढचा वर्षाचा मांडला जातो त्यामध्ये बदल करता येतो. मग हा अर्थसंकल्प कधी मांडला जाणार आहे? मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होईल तेव्हा मांडला जाणार आहे. त्या बजेटमध्ये मग तुम्हाला 600 रुपये त्यामध्ये वाढवून आता 1500च्या ऐवजी 2100 रुपयाची या ठिकाणी तरतूद केली जाईल. मग तुम्हाला मार्च मध्ये याची तरतूद केल्यानंतर एप्रिल महिन्यापासून हे पैसे तुम्हाला 2100 रुपयांनी भेटायला चालू होऊ शकतात. तोपर्यंत मात्र सरसकट जे आपण पात्र बहिणी आहेत त्यांना 1500 रुपयाने लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं. जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, ह्या तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला 1500 रुपयांनी भेटू शकतात. त्यानंतर मग एप्रिलपासून 2100 रुपयांनी तुमची लाभ जो आहे चालू होऊ शकतो आणि त्याच्यानंतर ही योजना पुढे अशीच कायमस्वरूपी चालू राहील असं देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ही संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल जशी अजून नवीन अपडेट येत राहतील तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटून जातील. धन्यवाद.